नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या टरबूजाच्या प्लॉटमध्ये आहे. त्यादिवशी आपण जी ड्रेचिंग दिली होती त्यापासून आपला झालेला फायदा पहा तुम्ही. रोप असं सशक्त झालेला आहे. त्यास इकडे आपण जिथे आपली तूट झालेली आहे रोपांची, तिथे आपण काही तुटाळ झाडं लावून घेते. अशा प्रकारचे आमचे सहकारी हे रोप लावतात. पूर्ण प्लॉट असा आपला सेट झालेला आहे. मग बरेच व्हिडिओ टाकले होते मी बाउंड्रीचे. ही अशी पूर्ण बाउंड्री आपली शेताला झालेली. संपूर्ण क्षेत्र आपलं हे 1 एकरचं आहे. हा सीड प्लॉट आहे. हे अशा प्रकारची पूर्ण सेटिंग झालेली आहे रोपाला. पूर्ण क्षेत्र तुम्ही पाहून घ्या. हे मादी आहे आणि हे पहा नारळाचे झाडं एकदम हेल्दी आणि स्ट्रॉंग झालेले आहे. अशा प्रकारची ग्रोथ झाडाची आहे. त्यानंतर हा इकडे आपला दुसरा प्लॉट आहे. हे पूर्ण क्षेत्र अशा पद्धतीने आहे. आज आम्ही चिकट सापळे याच्यामध्ये लावणार आहे. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी नक्कीच टाकेल. तर मित्रांनो, आपण आज हे प्लास्टिक आपल्या टरबूजाच्या रोपमध्ये लावणार आहे. तर आपण त्यासाठी घेतलेले तुरीचे धसकट आणि प्लास्टिक हे लावताना अशा पद्धतीनं लावायचं. अशा पद्धतीने 2 छिद्र आपण पाडलेले त्याला आणि आता त्याच्या मधोमध आपल्याला हे धसकाटाची काडी घालायची आहे. घालून ते व्यवस्थित ठेवायचं आहे. काही लोक हे ताराने बांधतात, पण ताराने बांधण्याला वेळ लागतो आणि ताराचा खर्च पण येतो. ते थोडं कॉस्टली आहे आणि भरपूर असा वेळ जातो. ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. त्याच्यामुळे सर्व मित्रांनी या पद्धतीचा विचार करावा. अशा पद्धतीनं हे रेडी झालेलं आहे. तर आम्ही आता हे सगळे फ्लाय जे आहेत ते आपले काड्यांना लावून घेणार आहोत. तर आपण अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये असे निळे पिवळे सापळे लावलेले आहे. संपूर्ण प्लॉटमध्ये लावून झालेले आहेत. असा हा आपला प्लॉट आपण सजवलेला आहे.